आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक गटाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांना ही जी साथ दिली आहे त्याबद्दल अंतःकरणातून मी महाविकास आघाडीच्या सगळ्या आमच्या मित्रपक्षांचे आभार मानते। सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, प्रियंकाजी, खडगे साहेब, वेणुगोपालजी, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत साहेब, अरविंद सावंतजी, सगळेच आमचे सहकारी या सगळ्यांनीच, अनिल देसाईजी, सपकाळजी, बंटीदादा असतील, विजय भाऊ असतील, जोशी भाऊ असतील, सगळ्याच काँग्रेस पक्षाचे आमचे सगळ्या ज्यांच्यावर गेले अनेक दशकं आम्ही एकत्र काम केलेलं आहे। आणि कालच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माननीय जयंत पाटील साहेब आणि मी माननीय उद्धवजींना जाऊन त्यांची भेट घेतली। 2 तास सविस्तर खरं तर अनेक जुन्या आठवणी आणि एक खूप घरगुती असा 2 तास काल उद्धवजींबरोबर घालवण्याची आम्हाला संधी मिळाली। आणि त्यानंतर आज काँग्रेस पक्षानेही आणि शिवसेनेने मोठ्या मनाने आदरणीय पवार साहेबांना ही संधी दिली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अंतःकरणातून जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी आज काँग्रेस पक्षाचे आभार मानायसाठी इथे आलो। मी स्वतः आणि जयंतराव पुन्हा उद्धवजींची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे आणि सगळ्या शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार मानणार आहे, कारण अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतोय। पार्लमेंटमध्येही तुम्ही बघत असाल शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा आव्हानं येतात तेव्हा ताकदीने आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या सेवेसाठी एकत्र आलेलो आहोत। आणि अशीच साथ आम्ही एकामेकाला देऊन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी आम्ही सातत्य ठेवून एकत्रपणे महाविकास आघाडी इथून पुढेही जसं आम्ही काम करत आलो त्या जबाबदारीने इथून पुढे काम करत राहणार।